आमच्या प्रिय बंधू बहिणींना येशूच्या नावाने आमचे नमस्कार. सर्वे सरळ संगे सकाळ या कार्यक्रमासाठी तुम्हाला मी स्वागत करीत आहे. एक वचन जाऊया. स्तोत्र संहिता 34:7. परमेश्वराचा दूत त्यांचे भय धरणाऱ्यास भोवती छावणी देतो आणि त्यांच्या संरक्षण करतो. देवाचे जे भय मानतात त्यांना देवबापा आपल्या स्वर्गदूताची छावणी देतो आणि त्यांचे संरक्षण करतो. तुम्ही दानिएल 3:28 मध्ये पाहत आहे. तिथे नबुकदनेस्सर नावाचा एक राजा असं म्हणतो, कारण त्यांनी एक मोठा पुतळा उभा केला, किती 90 फुटाचा एवढं उंच, आणि म्हणाला मी उभा केलेला आहे, हा पुतळ्याला सर्वजण खाली पडून नमन करा. तिथे सातरा मेषक अबेदnego हा पुरुष म्हणाले, नाही, आम्ही जिवंत देवाला मानतो, आम्ही या पुतळा समोर वाकणार नाही. राजाला राग आला. राजाने आगीच्या बंडी त्यांना फेकला, पण त्यांना काय नष्ट झाला नाही. ते आगीमध्ये फिरत आहे, सैर करत आहे. तेव्हा राजा म्हणतो, तुम्ही बाहेर या. बाहेर त्यांना पाहिलं, हो, त्यांच्या केस पण जाळले नाही, त्याचे कपडे तसंच आहे, काही त्यांना पडलं नाही. तर राजा म्हणतो, त्यांनी देवाच्या भय मानून, फक्त देवाच्या आम्ही आराधना करणार म्हणून आपल्या शरीराला देवाच्या हातामध्ये सोपं टाकलं आणि देवाने आपला स्वर्गदूत पाठवून त्यांना आगीच्या बट्टीतून सोडवलं. बघा, आगीच्या बट्टी 7 पट एवढं गरम होत आहे आणि त्यावेळी कोणी जवळ जायला घाबरतात, त्यांना उचलून फेकणारे पण मरून पडले, पण देवाने त्यांना वाचवलं. कारण काय? ते देवाचे भय मानले. तुम्ही देवाचे भय माना, मनुष्याच्या नाही. मनुष्य काय पण बोलणार, पण देवाचं भय माना आणि जिवंत देवाकडे पहा, जिवंत देवावरच विश्वास ठेवा, म्हणजे तुम्हाला सर्व संकटातून जिवंत परमेश्वर सोडवणार. आज तुम्ही पण त्याच्याकडे पहा. कुठल्या संकट असू दे, कुठल्या विरुद्ध येऊ दे, किती लोक विरुद्ध येऊ दे, पण घाबरू नका. जिवंत देवाच्या भय मानून त्याला त्याच्या समोर नमन करा, त्याच्या समोर डोकं मान खाली करा, तो तुम्हाला वाचवेल. चला प्रार्थना करूया. पवित्र बापा, धन्यवाद प्रभू. सातरा मेषक अबेदनेगोने देवाचे भय मानले, लोकांचे भय मानले नाही, पण म्हटले हा पुतळा नाही, कुठलाही मी दुसरा इतर देवांच्या आम्ही काय करणार नाही, कारण जिवंत देव आम्हाला ओळखतो. त्या जिवंत देवासमोर जे मी वाकणार आणि जिवंत देव आपला स्वर्गदूत पाठवून त्यांना आगीच्या बट्टीत वाचवला प्रभू. त्यांना काय नुकसान झालं नाही, काय त्यांची हानी झाली नाही प्रभू. आज तुझ्या भय मानणाऱ्याला कुठलाही संकट येऊ दे, त्या सर्व संकटातून त्यांना सोडी प्रभू राजा, आणि त्यांना त्यांच्या कुटुंबियांना संरक्षण तू दे आणि आशीर्वाद तू दे. येशूच्या नावाने मागितो म्हणून ऐक प्रभू राजा. आमीन, आमीन. गॉड ब्लेस यू. उद्या सकाळी पुन्हा पाहूया. आमीन.